हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल एडू ट्युटोरियल्स. तर आज आपण नेक्स्ट PYQ बघणार आहे, जो की काय आहे ट्रिगोनॉमेट्रीवरचा आहे. 2021 मध्ये हा PYQ विचारलेला आहे. तर आपण बघूयात काय दिले क्वेश्चन मध्ये. गिवन की इफ साइन 3 थीटा साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन 3 थीटा दिलाय आणि आपल्याला साइन थीटा विचारले. म्हणजे इथं जर आपण चेक केले तर हा डबल अँगल आहे, हा ट्रिपल अँगल आहे. आपल्याला काय विचारले? सिंगल अँगल. म्हणजे ज्या अर्थी आपल्याला डबल आणि ट्रिपल मधून साइन थीटा मध्ये गेले, म्हणजे आपण डबल आणि ट्रिपल अँगल फॉर्म्युला वापरणार. आपल्याला अजून एक ऍडिशनल कंडिशन पण दिली आहे. काय दिली आहे? 0 आणि पाय मध्ये थीटा पाहिजे. आता 0 आणि पाय मध्ये म्हणजे काय रे? इथं हा 0 असतो, 0 डिग्री, आणि हा पाय, बरोबर आहे, पाय रेडियन. आता हे दोन म्हणजे फर्स्ट आणि थोडक्यात काय सेकंड क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही क्वाड्रंट मध्ये काय असतं रे? साइन थीटा पॉझिटिव्ह. म्हणजे सगळे ऑप्शन पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे काही आपलं ऑप्शन एलिमिनेट होत नाही. जर ह्यातला कुठला निगेटिव्ह मध्ये ऑप्शन असेल तर आपण डायरेक्टली तिथे एलिमिनेट केला असता. का? कारण थीटाची रेंजच फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट आहे, दोन्ही क्वाड्रंट मध्ये साइन थीटा काय असतो? पॉझिटिव्ह. जर निगेटिव्ह मध्ये कोणता आन्सर असतं ते आपलं कॅन्सल होऊन गेलं असतं. पण आता म्हणजे चारही ऑप्शन आहेत आपल्याकडे, तर आपल्याला सॉल्व्ह केलं पाहिजे, चेक करायला पाहिजे. ठीक आहे, मग आपण सिम्प्लिफाय करूयात डबल आणि ट्रिपल अँगल यूज करून आणि बघूयात काय येते. आता आपल्या गिवन काय दिलंय? 3 साइन 2 थीटा इज इक्वल टू काय दिलंय? 2 साइन 3 थीटा. आपण आता डबल आणि ट्रिपल अँगलचे फॉर्म्युला वापरूयात, जे की काय असतात? साइन 2 थीटा काय असतो आपला? 2 साइन थीटा कॉस थीटा असतो, आणि साइन 3 थीटा काय असतं आपलं? 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा असतो. आपण हे फॉर्म्युला आता अप्लाय करूयात, बघूयात काय होते. म्हणजे 3 इन ब्रॅकेट 2 साइन थीटा कॉस थीटा होईल, बरोबर आहे ना. आणि 2 इन ब्रॅकेट काय होईल? 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा होईल, बरोबर आहे ना. आता जे काय आपल्याला सिम्प्लिफाय होतं ते आपण करून घेऊयात. म्हणजे हे 3 इंटू 2 साइन थीटा कॉस थीटा. आता इथून एक गोष्ट दिसते की इथं पण साइन थीटा, इथं साइन क्यूब थीटा आहे. म्हणजे साइन थीटा मी कॉमन काढू शकते. साइन थीटा कॉमन काढलं तर हे किती राहील? 3 मायनस 4 साइन स्क्वेअर राहील का? बरोबर आहे. ह्या 2 ला हे 2 कॅन्सल. आता एक गोष्ट जर लक्षात ठेवली तर साइन 0 असतो आणि साइन पाय 0 असतो, आणि मध्ये कधीच साइन 0 नसतो. म्हणजे नॉन 0 नंबर आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे साइन थीटा पण आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे फक्त इथं राहिले किती? 3 कॉस थीटा इज इक्वल टू 3 मायनस, इथं किती राहिलं? 3 मायनस 4 साइन स्क्वेअर थीटा राहिलं, बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण बघूयात की हे काय होणार. आता हे कॉस मध्ये, हे साइन स्क्वेअर मध्ये, ह्या साइन स्क्वेअरला आपण कॉस स्क्वेअरच्या टर्म मध्ये लिहू शकतो. कसं? कारण आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे काय, की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतं आपलं? 1 असतं. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा मी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकते. आपण पुट करूयात. म्हणजे 3 कॉस थिटा इज इक्वल टू 3 मायनस 4 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल, बरोबर आहे. म्हणजे 3 कॉस थिटा इज इक्वल टू 3 मायनस 4 आणि मायनस मायनस प्लस 4 कॉस स्क्वेअर थिटा होईल, बरोबर आहे. म्हणजे आता हे आपल्याला एक काहीतरी दिसते, हे काय? क्वाड्रॅटिक इन कॉस थिटा दिसते. आपण अरेंज करूयात. हे काय होईल? 4 कॉस स्क्वेअर थिटा, हे जर इकडे लिहिलं तर हे किती होईल? मायनस 3 कॉस थिटा आणि प्लस 3 मायनस 4 म्हणजे मायनस 1 इज इक्वल टू 0, बरोबर आहे. क्वाड्रॅटिक इन कॉस थिटा झालं. तर आपण याचे फॅक्टर पाडूयात. आपल्याला मायनस 4 चे फॅक्टर पाहिजेत. कसे पाहिजेत? आणि मायनस 3 पाहिजे. म्हणजे 4 एके 4 आणि मायनस 4 प्लस 1 तर मायनस 3 येईल. ठीक आहे, आपण करूयात. मग हे काय होणार? 4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 4 कॉस थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0, बरोबर. मायनस 1 ॲज इट इज लिहिलं, हे ॲज इट इज लिहिलं. मायनस 4 प्लस 1 किती होतं? मायनस 3, म्हणजे आपलं करेक्ट आहे. म्हणजे आता इथून ह्या दोन टर्म मधून मी 4 कॉस थिटा कॉमन घेऊ शकते. आता 4 कॉस थिटा कॉमन घेतले तर इथे किती राहते? कॉस थिटा मायनस 1 राहते. इथं ऑलरेडी कॉस थिटा मायनस 1 आहे, म्हणजे प्लस 1 मी कॉमन घेते, ते किती राहील? कॉस थिटा मायनस 1 राहील ना, बरोबर आहे. आता कॉस थिटा मायनस 1 मी कॉमन काढलं तर हे किती राहील? 4 कॉस थिटा
+1 राहील इज इक्वल टू 0 राहील. आता दोघांचं प्रोडक्ट कधी 0 येणार, आयदर हे 0 किंवा हे 0. बघूयात आपण. म्हणजे काय होईल, cos θ -1 इज इक्वल टू 0 और काय होईल 4 cos θ +1 इज इक्वल टू 0. आता cos θ इज इक्वल टू 1 जे की काय पॉसिबल आहे. cos θ 1 कधी असतो 0 ला. पण आपली कंडिशन दिली होती, काय कंडिशन दिली होती, θ आपला 0 आहे का किंवा पाय आहे का, नाहीये, बरोबर आहे. आणि cos θ 0 लाच 1 असतो, म्हणजे हे आपण घेऊ शकणार का, नाही. का नाही घेऊ शकणार, कारण की क्वेश्चन मध्ये कंडिशन यासाठी हे काय आपल्या क्वेश्चन साठी ऍप्लिकेबल नाहीये. म्हणजे आपण ही सेकंड कंडिशन यूज करणार. म्हणजे काय 4 cos θ इज इक्वल टू -1. म्हणजे cos θ किती होणार -1/4. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलंय काय साइन, आणि आपल्याला साइन आणि कॉस मध्ये रिलेशन माहिती आहे. मग आपण साइन काढूयात, आणि ज्या अर्थी आपलं फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन म्हणजे काय घेणार आपण पॉझिटिव्हच आपण अप्लाय करूयात. काय होणार sin² θ प्लस cos² θ किती असतं 1. आता sin² θ आपल्याला म्हणजे sin θ काढायचा आहे, प्लस cos² म्हणजे -1/4 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे sin² θ प्लस 1/16 इज इक्वल टू 1 होईल. म्हणजे sin² θ इज इक्वल टू 1 - 1/16 जे की काय होणार 15/16. पण हे sin² झालं, म्हणजे sin θ किती होणार ±√15/4. पण मी सांगितल्याप्रमाणे साइन आपला फर्स्ट आणि सेकंड मध्ये काय असतं कंपल्सरी पॉझिटिव्ह. म्हणजे आपण काय घेणार sin θ फक्त √15/4. म्हणजे ऑप्शन नंबर किती येईल ह्याचा, ऑप्शन बघूयात. 15/4 काय ऑप्शन नंबर ए चे, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट वन. थँक्यू.